मग ती कुठंच नाही. मग लोकेशनमध्ये पण कुठं चेक केलं तर तिथं पण नव्हती. मग त्यांना शेकाल मग नेमकं काय झालंय मुलीसंग, नेमकं काहीच तपास नाही अजून. आता महिना होत आला, काहीच तपास नाही तिचा. की त्या मुलासंग पण नाही गेली, त्या मुलगा पण आला ज्यांच्यावर शेक होता त्यांचा, तो पण आला. पण गेली तर गेली, पण लोकेशन तर म्हणजे कुठं गेलेली ते तर माहीत पाहिजे. आणि आपलं काय म्हणते त्याला की जिथं म्हणजे ती गेली तिथं तिथला म्हणजे ॲड्रेस काय माहीत असतं त्यांना, तर ती बात आलंच आहे. पण ही नापत्ते आहे मुलगी एकदम. आणि ती मुलगी इतकी भोळी होती, म्हणजे ती एकदम म्हणजे नाही का साधारण मुलगी होती. असं पळून जाय बारकी नव्हती, कारण लहान होती, एवढी काही मोठी नव्हती. हा लहान लहान मुली पण जातात, पण एवढी काही हे नव्हती की नाही का अशी लय म्हणजे असतात ना काय काय मुली तशा, काय काय हुशारलेच अशा. पण ती मुलगी एकदम भोळी होती, अशी जायासारखी अशी नव्हती. म्हणून सगळं मुलीवर लक्ष ठेवा, लहान असू मोठ्या असू, मुलीवर लक्ष ठेवा. आपलं लय जरवरी झालंय, मुलीचं काम एक कमी, पण लक्ष ठेवा बरं का फ्रेंड. सगळ्यांना सांगते, लेडीजला पण जेंट्सला पण, आपल्या आपल्या मुलीवर लक्ष ठेवा. कारण केसेस लय वाढायला लागल्या, लहान बघणार मोठ्या बघणार आणि कुणीच बघणार. कारण कसं आहे की आमची इथं खरंच ही बात आहे की आमच्या इथं 2 सोसाट्या सोडून एक मुलगी होती 14-15 वर्षाची, असत 10वीला मुलगी होती. आणि ती मुलगी ना तिचे आई वडील पाठच जायचे, काहीतरी काम करायचे, तर ती पाठच जायचे. तर मग ती मुलगी एकटीच होती, त्यांना एकूण ती एकच मुलगी होती. आणि त्यांनी काय केलं माहिती का, सकाळी गेले ना पाठ, तर ती मुलगी ना किती 7 वाजता का काय निघून गेली. तर तिने चिठ्ठी लिहिली होती, पण ती चिठ्ठी तिची नव्हती. तर त्यांना काही शक यायचा, कोणचा सामनेवाला किंवा त्यांचा बाजूवाला, मी नाव नाही घेणार, पण त्याच्यावर शक होता. तर त्यामुळं त्यांना वाटलं त्याच्या संगच गेली. 8 दिवस त्यांना वाटलं तशीच गेली, पण तिचा काही नापात्याचं नाही. परत तिचं लोकेशन पण चेक केलं, लोकेशनमध्ये पण नाही कुठं. आणि मग